अरे सोड मला, सोड. बापरे, मला माहित नव्हतं राग आल्यावर माणसं एवढी जड होतात ते. माझ्याशी बोलू नकोस म्हणतो मी. एकतर तुम्हाला शाळेत जाऊ दिले नाहीस आणि शाळेत का जाऊ दिले नाहीस याचं कारण पण सांगत नसते. आणि तिकडे ओवी वाट बघत असेल. जा. माझा अबीर एवढा चिडलाय माझ्यावर. पण तुला माहितीये का, खूप रागवल्यावर जो छोटा मेंदू असतो ना, तो असा डुक करून बाहेर पडतो. काही पण बोलू नकोस आहे. मी तुला सांगणार नव्हते, पण ठीक आहे, सांगते आता. तुझ्या या रुसून बसण्यामुळे तुझी एका महत्वाच्या माणसाला भेटण्याची संधी निघून गेलीये. नसतं बोलायचं कोणाशी. अरे निदान नाव तरी विचार, कोणाला होतं ते. का? त्यांचं नाव विचारू, त्याच्या नावाने जेवण करू. ठीक आहे, नको विचारूस. पण ते तर तुझी खूप चौकशी करत होते. मला विचारत होते की अबीर कुठे आहे, मला भेटायचंय त्याला, मला बोलायचंय त्याच्याशी. पण मी त्यांना सांगितलं की अबीर ना खूप चिडलाय, तो कोणाशीच बोलणार नाही आता, म्हणून बिचारे निघून गेले रे ते. जाऊ दे ना, मला काय त्याच्यावरून म्हणतो मी. एवढा चिडलायस तू? पण ते तर बिचारे मला म्हणत होते की मला ना अबीरला एखाद्या मस्त ठिकाणी फिरायला घेऊन जायचंय म्हणून. पण ठीक आहे, मी त्यांना फोन करून कळवते की अबीर तर बाबा येणार नाहीये, तो चिडला. आई, कोण आला असतं ग? कोण मला बाहेर फिरायला घेऊन जाणार असतं? मी नाही सांगणार. आई सांग ना, प्लीज सांग ना. मी नाही सांगणार. नको सांगूच मत, तू नेहमी अशीच करतेस. कट्टी पू. ठीक आहे, कट्टी तर कट्टी. आई सांग ना ग, कोण आला असतं? ए माझी लाडकी आई, मी तुझ्या गुड बॉय आहे ना, मी तुझ्या पापा देतो. सांग ना ग, कोण आला असतं? कोण मला बाहेर फिरायला घेऊन जाणार असतं? होयचे बाबा आले होते, सुपर हिरो. आणि तुला माहितीये ते काय म्हणाले? ते तुला आणि ओवीला घेऊन 4 दिवसासाठी बाहेर फिरायला जाणार आहेत. खरंच? दमका नको करूस, ऐकून घ्या आधी माझं. मी तुला घेऊन जायचं की नाही ह्याचा होकार नाही कळवलाय त्यांना अजून. ठीक आहे, नको जाऊ देस मला, मी पण नसतो जात. आता तू उड्या मारत होतस आणि आता का नाही जायचं म्हणतोयस? हा आई, तू घरात एकटीच असते ना ग. आपण एक काम करूया, तू पण आमच्या सोबत चल ना ग. आपण 4 जण मिळून खूप मज्जा करूया. नाही बाळा, तुम्ही 3 मिळून जा ना, खूप एन्जॉय करा, खूप मज्जा करा. मला नाही जमणार. नाही जमणार? नाही नाही जमणार? नाही. मी पण नसतो जात. जायचं तर सगळे मिळून जायचं, विषय संपला. अरे अबीर, काय ग साऊ, काय झालं? काळजीत दिसतेस. परत काय झालं का? तेच जे बाहेर सुरू आहे बाबा. या सगळ्यांनी ना माझा जीव टांगणीला लागलाय. अबीरला घरात कोंडून ठेवावं लागतंय मला. कधी थांबणार आहे सगळं? थांबेल बाळा, एक ना एक दिवस सगळं थांबेल, सगळं शांत होईल. नको काळजी करू. तोपर्यंत आपण वाट बघायची का? स्वतः कोणताही प्रयत्न नाही का करायचे बाबा? एकतर ते मीडियावाले हात धुवून मागे लागले. नाही, मी माझ्या काही ओळखीच्या पत्रकारांशी, संपादकांशी बोललोय. त्यांना म्हटलं सध्या या विषयावर तुम्ही गप्प राहा. पण मी सगळ्यांनाच नाही ना थांबवू शकत, कारण की सोशल मीडिया, काही छोटे चॅनलवाले त्यांना जे वाटेल ते दाखवत सुटलेत. हा, सारंग आले होते. त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या सगळ्या गोंधळापासून लांब ठेवायला अबीरला ते दूर बाहेर कुठेतरी घेऊन जाणार आहेत फिरायला. मग कल्पना चांगली आहे ना. अबीरचंही जरा मन रमेल, यातल्या सगळ्या बातम्यांपासून तोही थोडा लांब राहील. कल्पना चांगली आहे, जाऊ दे त्याला. हो, खरं तर माझी काही हरकत नाहीये. अबीर सारंग सोबत असेल म्हणजे सुरक्षित असेल याची खात्री आहेच मला. पण प्रॉब्लेम हा आहे की अबीर मागे लागलाय. त्याचं असं म्हणणं आहे की आई तू आलीस तरच मी येणार. सावली,
तू अजिबात त्या सारंग बरोबर कुठेही जायचं नाहीये. अगं किती ऑड दिसतं ते. नाही म्हणजे त्यांचं लग्न झालेलं असतं ना, आणि सावलीने त्यांच्यासोबत जाणं योग्य नसतं म्हणून म्हटलं मी. खरं तर माझी जायची इच्छा नाहीये, पण पण बाबा अबीर हट्ट करतोय, काय करू मी? सावली, मग अबीरला मी घेऊन जात असतो की. इथे मला तसंही कोणी ओळखत नसतं. अगं 4 काय 8 दिवस घेऊन जात असतो मी. तुला ओवी नावाची मुलगी आहे. का? अबीरचा ओवीत जीव अडकलाय. तो तिला बहीण मानतो, कळलं का? म्हणून हट्ट करतोय सारंगला घेऊन जाण्यासाठी. हम्म. तू नको काळजी करू, मी बोलतो त्याच्याशी, समजावतो त्याला. तो आजोबांचं ऐकेल. तू जाऊन आवर जा. हो बाबा. इकडे बोला ना काका. तू सावलीचा नवरा नाहीयेस. हे जे काही सुरू आहे ना, हे जगासमोर लोकांसमोर एक नाटक आहे. हे लक्षात आहे ना तुझ्या, का विसरला? पण काका, मी काय केलं असतं? नाही, सावलीने काय करायचं काय नाही करायचं हेही तू ठरवायला लागलायस. काका, ते मी सावलीचा चांगला मित्र असतो, त्या नात्याने मी सांगत असतो. बाकी तसं काही नसतं बघा. नको. ओवी, काय करतात आमच्या ओवी मॅडम? अगं काकू, एवढं पण दिसत नाही का? अभ्यास करते. बापरे, अभ्यास चाललाय का? भूक नाही का लागली? चला जेवायला चला. काकू, मला आज भूक नाही. भूक नाहीये का? का भूक नाही? बरं वाटतंय ना? काय झालं? काकू, आज मला टीचर ओरडल्या. ओरडल्या का? काय केलंस तू? माझं अभ्यासात लक्ष नव्हतं. आणि का लक्ष नव्हतं तुझं अभ्यासात? अबीर आला नव्हता ना म्हणून. ओवी बाळा, काहीतरी महत्वाचं काम आलं असेल किंवा आजारी असेल, एवढं काय त्यात विचार करायचा? तू पण ना. अगं पण अचानकच आला ना. फोन करून तरी कळवायला पाहिजे होतं, आणि मला त्याच्याशिवाय करमत नाही. मला तुझा फोन दे ना, त्याच्याशी बोलायचं. नाही, आधी जेवायचा. चल जेवायला चल. मी तुला सांगितलं ना, मला भूक नाहीये. मग फोन पण मिळणार नाही. मग मला एकदा त्याच्याशी बोलू दे. मग मी पिंकी प्रॉमिस जेवणार. पिंकी प्रॉमिस. तू काय ऐकणार नाहीस ना? हट्टी एक नंबरची. एकदम करेक्ट. घे. पण बोलून झालं की लगेच खाली. मी जेवायला वाढते. हो 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 हो.